तर बिहारच्या निवडणूक निकाल हे आता हाती यायला सुरुवात झाली आणि त्याचबद्दल आपण बोलतोय। ज्येष्ठ पत्रकार किरण तारे आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ठोके आहेत आणि भाजपचे नेते प्रवक्ते प्रकाश गाडे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। मी तिघांचं परत एकदा स्वागत करतो आणि सुरुवात आता प्रकाश गाडे यांच्यापासून करतो। प्रकाश गाडे, काय वाटतंय, विजयाचा मार्ग सुकर दिसतोय तुम्हाला बिहार निवडणुकीत? नक्कीच सुरुवात तर चांगली झालेली आहे। निश्चितच निकाल देखील चांगला येईल आणि मुळात पुन्हा एकदा सुरुवातीच्या आपण ज्याला पोस्टल मतदान म्हणतो त्याच्यामध्ये तर कल पूर्णपणे एनडीए आणि बीजेपीच्या बाजूने दिसतंय आणि हा ट्रेंड हा शेवटपर्यंत राहील ही अपेक्षा आहे। त्यामुळे सुरुवात तर चांगली झालेली आहे। पण नितीश कुमारांची सुशासन बाबू अशी एक प्रतिमा बिहारच्या जनमानसात आहे, पण ही प्रतिमा आता आधीसारखी राहिली नाही असं विरोधकांकडून बोललं जात होतं। तुम्हाला काय वाटतं, त्यांची ही इमेज आजही कायम आहे? विरोधकांचं कामच आहे ते आरोप करणं आणि आमचं काम आहे जनतेची सेवा करणं। त्यामुळे विरोधकांच्या आरोपाला जनताच उत्तर देत आहे, ह्या आता सुरुवातीच्या ट्रेंडमधून आपल्याला कळतंय। ठीक आहे कपिल ठोके, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे। राहुल गांधी यांनी स्वतः वोटर अधिकार यात्रा काढलेली होती, बिहारचे अनेक मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेले होते, पण त्याचबरोबर नितीश सरकारने या सगळ्या मुद्द्यांना काउंटर म्हणून लाडकी बहीणसारख्या काही योजना सुद्धा बिहारमध्ये लागू केल्या आणि आचारसंहिता सुरू असतानाही पैसे मतदारांच्या आणि तिथल्या जनतेच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत होते, स्पेशली महिलांच्या। तर महाराष्ट्रात सुद्धा 6% महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली होती वोटिंगमध्ये आणि बिहारमध्ये सुद्धा जवळपास किरण तारे सर म्हणाले तसं 7 ते 8% वाढ झालेली आहे। तर हे मतदान नेमकं कोणाच्या पारड्यात पडू शकतं? मुळात आपण आता सुद्धा पाहिलं की सुशासन बाबू म्हणून जे नितीश कुमारांची एक खोटी प्रतिमा त्या ठिकाणी उभी केली होती, ते पूर्णपणे धादांत खोटी ठरवण्याचं काम बिहारच्या जनतेनं या निवडणुकीमध्ये ते करतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे। मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की एकीकडे स्वतःला सुशासन बाबू म्हणायचं आणि दुसरीकडे यांच्याच राज्यामध्ये सगळ्या पद्धतीचे गैरकारभार चालतात। 20 वर्षात यांची सत्ता असताना सुद्धा कट्ट्याचा उल्लेख आपल्या चर्चेमध्ये सातत्यानं होतो आहे, पण तो कट्टा यांना बिहारमधून संपवता आला नाही। मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक सांगतो की नोकऱ्या असतील, पेपर फुटी असेल, या संबंधित सगळे गैरव्यवहार हे नितीश कुमारांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि वर तोंड करून हेच म्हणतात की जंगलराज, गुंडाराज संपवायचं असेल तर यांना निवडून द्या। हो, 20 वर्षात मग तुम्ही काय केलं? तुम्हाला जर जंगलराज, गुंडाराज संपवता आलं नाही तर मग तुम्ही केलं काय? दुसरी गोष्ट, राहुल गांधींनी जी वोटर अधिकार यात्रा बिहारमध्ये काढली, त्या वोटर अधिकार यात्रेचा प्रचंड मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसेल। त्याचं कारण असं आहे की म्हणजे सप्रमाण राहुल गांधी जे काही बोलतात ते अत्यंत पुराव्यानिशी बोलतात, हे आपल्याला सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे। SIRच्या माध्यमातून यांनी काय भानगडी केल्यात? जी लोक जिवंत आहेत त्यांना सुद्धा मृत दाखवण्याचं काम SIRच्या माध्यमातून केलं। आमचे नेते राहुलजी गांधी यांनी त्यांना दिल्लीला बोलावलं, त्यांच्यासोबत चहा घेतला आणि जनतेला सांगितलं की ही जिवंत लोक आहेत, त्यांनी SIRच्या माध्यमातून मृत दाखवलेली आहेत। असे अनेक प्रकार यांनी बिहारच्या निवडणुकीत केले। स्वतःला सुशासन बाबू म्हणायचं आणि आचारसंहिता चालू असताना 7,500 कोटी रुपये हे बिहारच्या जनतेच्या खात्यामध्ये, कोणाला 10,000 रुपये, कोणाला लाडकी बहीण असेल, कोणाला नोकरी असेल, कोणाला व्यवसाय असेल, या माध्यमातून अशा पद्धतीचे पैसे टाकायची गरज ज्यावेळी यांना त्या ठिकाणी वाटली त्यावेळी निश्चितच यांना यांचा पराभव समोर दिसतो आहे। म्हणून सुशासन बाबू म्हणायचं आणि दुसरीकडे आचारसंहिता गुंडाळून शासनाच्या आणि लोकशाहीचा बट्ट्याबोळ करायचा, अशा पद्धतीचं काम नितीश कुमारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। बिहारची जनता अंतिम निकाल हाती येईपर्यंत यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। पण कपिल ठोके, महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी अशाच पद्धतीची टीका केलेली होती, पण लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान महायुती सरकारला केलं, तोच कित्ता बिहारमध्ये गिरवला जाईल ही भीती वाटते? तीच आहे की हे जर स्वतःला सुशासन बाबू म्हणतात, यांना स्वतःच्या कामावर विश्वास आहे, तर मग ऐन निवडणुकीच्या काळात लोकांच्या खात्यात पैसे क्रेडिट करण्याची ही पद्धत देशामध्ये आणली कुणी? तुम्ही जर पाहिलं असेल मध्य प्रदेशच्या निवडणुकीत तेच झालं। ऐन निवडणुकीच्या पहिल्या दिवसापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जात होते। महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच झालं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये निवडणुकीच्या आदल्या दिवसपर्यंत जात होते आणि आता बिहारमध्ये सुद्धा म्हणजे पैसे वाटायसाठी योजना आणतात की महिलांच्या जनतेच्या कल्याणासाठी योजना आणतात, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे। काय हाल झालेत आज महाराष्ट्रामध्ये? लाडक्या बहिणींच्या खात्यात निवडणुकीच्या पहिल्या दिवसापर्यंत पैसे टाकले, सगळ्या पद्धतीचे गैरवापर करून त्या ठिकाणी सत्ता मिळवली आणि आज पाहिलं तर कॉन्ट्रॅक्टर लोकांना बिलं द्यायला पैसे नाही, अनेक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात, शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देता येत नाहीत, अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात।
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस आज कर्जमाफीसाठी तारखांवर तारखा देत आहेत. ही सगळी परिस्थिती का झाली? यांना फक्त मतं घ्यायसाठी, लोकांना आमिष द्यायसाठी पैसे वाटायचे होते, म्हणून यांनी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पैसे वाटले. आज बिहारमध्ये तेच झालंय. बिहारमध्ये यांनी युवकांच्या नोकरीचा प्रश्न मांडला नाही. यांनी त्या ठिकाणचे युवक बाहेर राज्यात जातात त्याविषयी कुठलीच भूमिका घेतली नाही. यांनी भूमिका कुठली घेतली तर लोकांच्या खात्यात पैसे कसे टाकायचे आणि आचारसंहिता गुंडाळून लोकशाहीचा खून करत निवडणुकीच्या शेवटच्या दिवसपर्यंत पैसे टाकलेत. सत्ता मिळवण्यासाठीचे सगळे गैरवापर भाजपा प्रणित एनडीए आघाडीनं त्या ठिकाणी बिहारमध्ये केलेले आहेत. बिहारची जनता यांना नाकारेल असा आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, मला किरण तारे सरांकडून काही फॅक्टर्सचं विश्लेषण जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी मी प्रकाश गाडे यांना मला एक प्रश्न आहे. प्रकाश गाडे, यापूर्वी पंतप्रधान मोदींनी रेवडी कल्चर म्हणत काँग्रेसवर वेळोवेळी टीका केलेली आहे, पण आता अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये म्हणून जिथे जिथे भाजप शासित राज्य आहेत तिथे तिथे अशा पद्धतीच्या योजना का आणल्या जात आहेत भाजपकडून? आता तर अकाउंटमध्ये थेट पैसे जमा केले जात आहेत. एक लक्षात घ्या, रेवडी पद्धत आणि एखादा आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम करणे यात जमीन आसमानचा फरक आहे. मुळात माझे मित्र म्हणाले की काँग्रेसचे मित्र म्हणाले की भाजपने अशा पद्धतीनं शेवटच्या तारखेपर्यंत वगैरे पैसे टाकले, असा कुठलाही भाग नाही आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी ज्या योजनेअंतर्गत पैसे टाकलेले आहेत ते महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, इतर राज्यामध्ये देखील भाजप करत आहे. यामुळे काय होतं की महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळते आणि महिलांना मोठ्या प्रमाणात आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगार करण्यासाठी एक चांगली संधी आहे. त्यामुळं महिलांना पैसे देते काँग्रेसच्या पोटात दुखण्याचं कारण नाही आहे. दुखण्याचं कारण एकच आहे, काँग्रेसच्या पोटात का दुखतंय की आजपर्यंत 60-65 वर्ष देशावरती काँग्रेसनं राज्य केलंय. मला सांगा, बिहारमध्ये यांनी ज्या बिहारबद्दल बोलतायत 1980 ते 90च्या दशकामध्ये काय हालत होती बिहारमध्ये, 2014च्या पूर्वीची हालत काय होती? लालटेन यांचा जो सिम्बॉल आहे आजही 2014 पूर्वी लालटेनवरती निवडणुका ज्यावेळेस मतदान निवडणुकीसाठी प्रचाराला जायचे आणि तो सिम्बॉल जो आहे त्यावेळेस प्रॉपर यांनी जाणीवपूर्वक निवडला होता. बिहारमध्ये लालटेनशिवाय कोणी येऊ नये, बिहारमध्ये वीज निर्मिती होऊ नये, लोकांना मोफत वीज मिळू नये, अशा प्रकारचा कारभार लालू प्रसाद यादव यांचा होता. आणि 2014च्या नंतर त्या ठिकाणी झालेली इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, आणि माझ्या मित्रांना माहिती नाही काँग्रेसच्या की आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये बिहारी जो मजदूर आहे तो फार कमी झालेला आहे, नाही त्या गत झालेला आहे. आम्ही त्या क्षेत्रामधून येतो, त्यामुळं जो बिहारमधला जो मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेला आहे, एअरपोर्ट्स असतील, दरभंगा एअरपोर्ट्स असेल, पटना एअरपोर्ट असेल, 3 एम्स झालेले आहेत. 60 वर्षामध्ये 6 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होते, आज 10 वर्षामध्ये 11 करून एकूण 17 मेडिकल कॉलेज झालेत. हा बिहारचा बदलता चेहरा आहे, मित्रांना दिसत नाहीये. राहिला मुद्दा राहुल गांधीचा. राहुल गांधी पुरावे द्यात. पुरावे कुणाला द्यायला पाहिजे? पुरावे कोर्टामध्ये द्यायला पाहिजे. 4 पत्रकारांच्या समोर एखादे सोशल मीडियावरती प्रिंट होणारे पत्रक छापून आणि काही पैसे देऊन, लोकांना बाईट्स देऊन अशा प्रकारचं पुरावे सादर केलं म्हणून बोंबाबोंब करत भारतभर फिरतोय. त्याचा रिझल्ट, त्याचा आउटपुट त्यांना 0 मिळतंय. माझी इच्छा आहे की राहुल गांधी पुढचे 10 वर्ष हेच करावं, पत्रकार परिषदा घ्यावी, जनतेमध्ये जाऊ नये, जनतेची नाळ त्यांची असंच तुटत राहू, ही माझी इच्छा आहे आणि राहुल गांधी ते करतायत. आणि अशा पद्धतीने काँग्रेस ही जनतेपासून दूर जात आहे. यांना फक्त पत्रकार परिषद घेऊन, सोशल मीडियावरचे पोस्टर आणून, काही ठराविक वर्तमानपत्राचे जे ते छापून आणलेले पुरावे घेऊन म्हणतात की ही वोट चोरी झाली. वोट चोरी झालेली नाही आहे. वोट चोरी करणं हा काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा जुना अजेंडा होता. तो अजेंडा यांना बिहारमध्ये आता चालवता येत नाहीये, म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय. हे माझं मत आहे स्पष्ट. ठीक आहे, कपिल डोके, तुम्हाला पटलेलं दिसत नाहीये? नाही, मुळात माझे मित्र प्रकाश गाडे या ठिकाणी जे बोलतायत ते काही मला फार पटण्यासारखं नाही आहे. राहुल गांधींनी पुरावे कोणाला दाखवले पाहिजे, म्हणजे तुम्हाला जनतेसमोर नागडं केलं तर पुरावे कोणाला दाखवलं पाहिजे? हो, SIRच्या माध्यमातून ज्या जिवंत लोकांना तुम्ही मृत दाखवलं त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना, का दाखवलं? म्हणजे खरंच निवडणूक आयोग त्यांचं काम पारदर्शकपणे करते आहे का? निवडणूक आयोगाला प्रश्न उत्तर विचारला की भाजपचे लोक निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे उत्तर देत सुटतात. म्हणजे तुम्ही जर सगळ्यात पहिली प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर देवेंद्र फडणवीसांचा इतका तळतळाट झाला होता की
निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला का भाजपच्या पार्टी ऑफिसमध्ये तो प्रश्न विचारला, अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी रिॲक्ट केलं. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत त्यांच्या खोटारड्या आहेत. ते म्हणतात कुठेच लोकशाही, कुठेच आचारसंहिता वगैरे गुंडाळली नाही, कुठेच पैसे टाकले नाहीत. अहो मग 20 वर्ष बिहारमध्ये तुमचं सरकार होतं, नितीश कुमारांचं सरकार होतं, तुमच्या NDAचं सरकार होतं. कुठे गेला होता तुम्ही? त्या ठिकाणी का तुम्हाला महिला स्वावलंबन दिसलं नाही? महाराष्ट्रामध्ये 2014 पासून 25 पर्यंत 24 पर्यंत 10 वर्ष तुमचं सरकार होतं, त्यावेळी का महिलांचं स्वावलंबन तुम्हाला दिसलं नाही? लोकसभेच्या निवडणुकीला कडाक्यानं हरल्यानंतर मग महाराष्ट्रातल्या बहिणींना स्वावलंबी करावं असं वाटलं? अहो निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून त्यांच्या खात्यात पैसे टाकायचे, मतं मिळवायचे. बिहारमध्ये सुद्धा निवडणुकीच्या पहिल्या दिवसापर्यंत पैसे क्रेडिट झाल्याचे अनेक मेसेज मी यांना दाखवू शकतो. लोकशाहीचा खून करण्याचं काम अनेक निवडणुकांमध्ये यांनी केलेलं आहे. तोच पायंडा बिहारच्या निवडणुकीत सुद्धा वापरला आणि निश्चितच यांची सुशासनाची प्रतिमा यांनी स्वतःच्या हातानं मलिन केली. निश्चितच बिहारची जनता यांना नाकारलं. कपिल डोके, काँग्रेसने सुद्धा दुसरी काय आश्वासनं दिली आहेत? काँग्रेसने सुद्धा महालक्ष्मी योजनेचं आश्वासन दिलंच होतं की, आणि इतकंच नाही तर बिहारमध्ये सुद्धा आता प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीचं आमिष देण्यात आलेलं आहे, तसं आश्वासन देण्यात आलेलं आहे. खरंच शक्य वाटतं का? प्रॅक्टिकल आहे? काँग्रेस आणि भाजपच्या आश्वासनांमध्ये प्रचंड फरक आहे. भाजप ज्यावेळी निवडणुका हारते त्यावेळी त्यांना कुठेतरी लोकांना काहीतरी आमिष देऊन मतं मिळवायची असतात. काँग्रेसनं दिलेला शब्द प्रत्येक राज्यात पूर्ण केलेला आहे. तुम्ही कर्नाटकातला आमचा जाहीरनामा बघा, कर्नाटकात जे आश्वासनं दिली होती ते आम्ही पूर्ण केलेली आहेत. तुम्ही तेलंगणाचा जाहीरनामा बघा, तेलंगणामध्ये जे आश्वासनं आम्ही दिली होती ते पूर्ण केलेले आहेत. निश्चितच या निवडणुकीत जर जनता आमच्या बाजूने उभी राहत असेल तर ती आश्वासनं आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. ठीक आहे. काही अपडेट्स आहेत मी ते प्रेक्षकांना आधी सांगतो आणि त्यानंतर मला किरण तारे यांच्याकडे जायचं आणि मला वाटतं प्रकाश गाडे यांना सुद्धा काही मुद्दे मांडायचे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. पण सध्या आपण बघतोय की 134 जागांवरचे कौल हाती आलेले आहेत. त्यापैकी भाजपचे